गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे, बारूळ या ठिकाणी आलेलो आहे, निसर्ग वातावरणामध्ये आलेलो आहे. तर या ठिकाणी आल्यावर मला एक छानशी कविता आठवली. ती कविता मी लिहून काढली, मग आता ते मी वाचत आहे, ती तुमच्यासमोर सादर करीत आहे. ते तुम्ही सर्वांनी ऐकावे. माझ्या कवितेचं नाव आहे गरीब खेळाडूंची जीवन कथा. तर मी ती गात आहे तुमच्यासमोर. गरीब खेळाडूकडे नसतो पैसा, नसतात मोठ्या सुविधा, नसतात ओळखी आणि शिफारशी, पण त्यांच्याकडे असते एक गोष्ट, स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द. गरीब खेळाडूकडे धाडस असते सरावाची चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी आणि प्रत्येकाचा आदर करण्याची संस्कृती. त्याच्याकडे नसतो योग्य आहार, नसते खेळासाठी लागणारी सर्व साधने, तरीही तो मैदानात उतरतो, कारण त्याला जिंकायचे असते, इतिहास घडवायचा असतो. उच्च दर्जाचे प्रशिक्षण शिबिरात जायचे असते, मोठ्या प्रशिक्षकाकडून शिकायचे असते, पण पैशाअभावी अनेक दारे बंद होतात, तरीही तो हार मानत नाही, कारण त्याच्या मनात स्वतःला सिद्ध करण्याची आग पेटलेली असते. कधी आई वडील मजुरी करत असतात, कधी घरात 2 वेळेच्या जेवण्याची चिंता असते, कधी वडिलांचा आधार नसतो, तर कधी परिस्थितीच विरोधात उभी असते, तरीही तो स्वप्न पाहणे सोडत नाही. स्पर्धेची वेळ आली की 2-4 हजार रुपये जमविण्यासाठी संपूर्ण कुटुंब धडपड करत असते. कोणी उसने पैसे आणते, तर कोणी कोचकडे हात जोडून विनंती करते, साहेब माझ्या मुलाला घेऊन जा, पैसे थोडे उशिरा देतो, फक्त आपल्या मुलाने मैदानात उतरावे म्हणून. अनेक गरीब खेळाडू दिवसा काम करतात आणि सकाळ संध्याकाळ सराव करतात. घाम, भूक, थकवा आणि संघर्ष यांच्यासोबतच त्यांचा प्रवास सुरू असतो. मदतीसाठी समाजासमोर गेलो तर आश्वासनानेच रांग लागते, पण मदतीचा हात फार कमी जण पुढे करतात. गरीब खेळाडू स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. संघर्ष करूनही जेव्हा एखादा खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पोहोचतो, तेव्हा काही ठिकाणी त्याला असे जाणवते की गुणवत्तेपेक्षा पैशालाच जास्त किंमत दिली जाते. तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होतो, ज्यांच्याकडे पैसा नाही पण प्रतिभा आणि मेहनत आहे, अशा गरीब खेळाडूंनी नेमके काय करावे? स्वप्न पाहणे सोडून द्यावे का, की अन्यायाशी लढत पुन्हा उभे राहावे? आज नोकरीच्या दारात उभे राहिल्यावर मनात आणखी एक प्रश्न उभा राहतो. आयुष्यभर मैदानावर घाम गाळला, खेळासाठी वेळ दिला, कधी पूर्ण अभ्यास करता आला नाही, तर कधी स्वतःच्या गरजांचाही विचार करता आला नाही. मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाने खेळणाऱ्या गरीब खेळाडूंना न्याय कधी मिळणार? जर खरी गुणवत्ता मागे पडत असेल, तर संघर्ष करणाऱ्या खेळाडूंच्या जीवनात जिंकायचे कधी? हा प्रश्न फक्त माझा नाही, तर हजारो संघर्ष करणाऱ्या गरीब खेळाडूंचा आहे. एवढे सगळे सहन करूनही त्यांचे स्वप्न मात्र मोठेच असते. देशासाठी खेळायचे असते, देशाचे नाव उज्ज्वल करायचे असते, देशसेवा करायची असते, पोलीस, सैनिक किंवा एक आदर्श प्रशिक्षक बनायचे असते. आज मी ही कथा लिहित आहे, कारण हा संघर्ष फक्त माझा नाही, ही कथा त्या प्रत्येक गरीब खेळाडूंची आहे, जो परिस्थितीशी झुंज देत स्वप्नासाठी धावत आहे. माझ्यावर जे अन्याय झाले ते उद्याच्या खेळाडूंवर होऊ नये. माझे स्वप्न पूर्ण झाले नाही तरी चालेल, पण येणाऱ्या पिढीतील खेळाडूंचे स्वप्न तुटू नयेत. कारण गरीब खेळाडू कधीच मेहनतीत कमी नसतो, तो अनेकदा फक्त परिस्थितीशी लढत असतो. अशी असते गरीब खेळाडूंची जीवन कथा. संघर्षाने घडलेली, अश्रूंनी भिजलेली, घामाने लिहिलेली आणि स्वप्नासाठी अखंड लढणारी. अशी असते गरीब खेळाडूंची जीवन कथा. अशी असते गरीब खेळाडूंची जीवन कथा. लेखक रोहन दयानंद गायकवाड, एक क्रीडा शिक्षक. कशी वाटली माझी कविता हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला सांगा. कारण अजून मी खेळाडूंवर काही 2 शब्द बोलावे अशी माझ्यामध्ये एनर्जी राहील, हे तुमच्यावर आहे. खरंच आपल्या मराठवाड्याचे खेळाडू आज खूप कमी लेवलला जात आहेत आणि खूप कमी प्रमाणात तयार होत आहेत. याच्या मागचे कारण शोधणे पण आपल्याला खूप गरजेचे आहे. भारताला खेळाडू हा प्रत्येक गावातून, प्रत्येक जिल्ह्यातून गेला पाहिजे. खरं तर आपल्या मराठवाड्यातून सर्वात जास्त खेळाडू हे समोर नेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया. हेच माझा एक संदेश आहे. थँक्यू सो मच.